माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ज्या सोलापूर शहरामधल्या मध्यवर्ती भागातून नॅशनल हायवेच्या 2 फ्लायओव्हर जाणार आहेत, त्या फ्लायओव्हरला जवळपास 6 ते 7 वर्ष झालं मंजुरी मिळालं। पूर्वी त्याचं कॉस्ट 600 कोटी रुपयाचं होतं, पण अजूनही त्या नॅशनल हायवेचं म्हणणं आहे की भूमी संपादन झाल्याशिवाय आम्ही टेंडर काढत नाही, आणि भूमी संपादन काढायला वेळ झाल्यामुळे मध्यंतरी 2-3 वर्ष महानगरपालिकेकडनं फारच वेळ झाला। पण आयुक्त साहेबांना मी जेव्हा साहेबचा हजर झाले त्या दिवशीही बोललो होतो, आणि आयुक्त साहेब आठवड्याला एकदा मिटिंग घेऊन त्याचं कार्यरत आहेत त्या कामात, आणि आताही त्यांच्याबरोबर त्या संदर्भातच मिटिंग झालं। आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना, नॅशनल हायवेचे अधिकारी आले होते, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी 15 मे ही शेवटची तारीख भूमी संपादनाची दिली आहे, आणि तदनंतर आपण तोपर्यंत नॅशनल हायवेच्या टेंडर करण्याचं प्रोसिजर करायला 2-3 महिने लागणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर प्रोसिजर व्हावं यासाठी आम्ही त्यांना भेटण्यात आलेलं आहे। त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी त्यांनी इथं कारभार स्वीकारलं त्या दिवशी त्यांनी मी भेटल्यावर त्यांना पहिल्यांदी मागणी तीच केली होती, त्या कामाला ते पाहिजे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।